हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती पुणे आयोजित सर्वांचा बाप्पा या उपक्रमाअंतर्गत आदिवासी कातकरी महिलांच्या हस्ते श्री गणरायाची महाआरती बुधवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी करण्यात आली। या आदिवासी महिलांना श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीतदादा बालन यांनी खास आमंत्रित केले होते। सामाजिक बांधिलकी जपणारे गुरुकुल एज्युकेशन फाउंडेशन आणि प्रेरणा द मोटिवेशन यांच्या पुढाकारातून हा योग घडून आला। संस्थेच्या संचालिका सौ शारदा दातीर पाटील आणि श्री विनोद दातीर पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून पारंपरिक वेशभूषेत सजून धजून साधारण 80 आदिवासी कातकरी महिला व 15 आदिवासी विद्यार्थ्यांनी सोबतच प्रेरणाच्या सर्व पदाधिकारी कृतिका डाहे, नीनाताई तांबे, स्मिता पाटणे, विशाखा राऊत, शीतल कुडले, भावना राजीवडे अन्य सदस्य देखील सहभागी होत्या। पुण्यातील प्रसिद्ध रेडिओ जॉकी RJ बंड्या यांचा सहभाग देखील या सोहळ्यात होता। मंडळाचे अध्यक्ष श्री संजीव जावळे यांनी सौ शारदा दातीर, श्री विनोद दातीर, आदिवासी महिलांची प्रतिनिधी म्हणून हौसाताई व अन्य पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला। सर्व महिलांनी भाऊसाहेब रंगारी भवनाला भेट देऊन तेथील इतिहास समजून घेत पुरातन वस्तूंची पाहणी केली। मी शारदा विनोद दातीर पाटील, संचालिका गुरुकुल एज्युकेशन फाउंडेशन आणि प्रेरणा द मोटिवेशन। आज पुनीतदादा बालन जे उत्सव प्रमुख आहेत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे आणि विश्वस्त देखील आहेत, त्यांनी आज आपल्याला आदिवासी महिलांना खास इथे आरतीचा मान दिला, सन्मान दिला। आदिवासी महिला पहिल्यांदा आल्यात या गणेशोत्सवामध्ये। तिथल्या काही लहान मुलं शाळकरी मुलं त्या देखील इथे आज उपस्थित होत्या आणि त्यांच्या हस्ते आज रंगारी गणपती ची आरती संपन्न झाली। खूप छान वातावरणात, अतिशय मंगलमय वातावरणात ही आरती झाली। आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपली संस्था गेली 11 वर्ष कार्यरत आहे आणि अजून एक मार्ग पुनीतदादा बालन यांनी आज ह्या आरतीचा सन्मान देऊन आम्हाला दिला आणि खूप छान वाटतं मुख्य प्रवाहात येण्यासाठी आदिवासी महिलांना, शाळेतील मुलांना मुख्य प्रवाहात शिक्षणाच्या येण्यासाठी हे सगळं होणं खूप गरजेचं
आहे आणि आज ते पहिल्यांदा पुण्यामध्ये आले, मुळशीतून आले. वेगवेगळ्या आदिवासी पाड्यांवरनं ह्या महिला मुलं आज इथे आरतीसाठी उपस्थित राहिले. खरंच खूप छान वाटलं आणि या निमित्ताने प्रेरणाच्या देखील आमच्या सगळ्या सहकारी मैत्रिणी, पदाधिकारी उपस्थित होते. खूप छान वाटलं आज इथे हा सन्मान मिळाला. आनंद झाला की आज ताईने आरती सन्मान दिला नाही आणि आज हे पहिल्यांदाच आम्ही बघतो की गणपती हा कधी बघितलेला नाही, त्याच टाईमवर शक्य झालं की बघायचं. आणि आम्ही सगळ्यात म्हणजे आम्हाला सगळ्यांना आनंद झाला की ह्या गोष्टीचा की आम्ही आज आम्ही आलो आहोत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट इथे. तर इथे आम्हाला इन्व्हाइट केलं आहे प्रेरणा द मोटिवेशनच्या आयोजिका शारदा विनोद दातीर मॅडम यांनी. तर इथं हा सोहळा जो आहे आरतीचा हा खूप वेगळा आहे. इथे आदिवासी आणि कातकरी महिलांसाठी एक विशेष आरती सोहळा इथं आयोजित केला आहे आणि आम्ही खूप छान प्रकारे सर्व महिला या आरतीचा आस्वाद घेत, या मोदकाचा आस्वाद घेत इथे आलेलो आहोत. त्याबद्दल शारदा दातीरताई आणि कृतिका यांचे खरंच मनपूर्वक आभार. मला शारदा दातीर पाटील यांनी श्रीमंत भाऊसाहेब यांच्यासाठी आरतीसाठी बोलवले. यांनी कार्यक्रमासाठी कातकरी महिलांना आरतीला बोलवले, तर त्याच्यासाठी आम्हाला खूप आनंद होतोय आणि थँक्यू पुनीत बालन सर आणि शारदा आम्हाला इन्व्हाइट केलं. धन्यवाद. आज आम्ही इथे भाऊसाहेब रंगारी गणपती पुणे इथे जमला आहे आणि यासाठी आज कातकरी महिला, आदिवासी महिला इथे आल्या आहेत आरतीसाठी आणि त्यासाठी मला शारदा दातीर पाटील यांनी आमंत्रित केल्याबद्दल त्यांचे खूप धन्यवाद. आणि खूप छान आरतीचा सोहळा पार पडला आणि या आदिवासी सगळ्या महिलांना एक आरतीची संधी दिल्याबद्दल भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट, पुनीदादा बालन यांचे आणि शारदाताई पाटील यांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आदिवासी आणि कातकरी मंडळांना, या समाजाला इथे आरतीचा मान मिळाला आणि यासोबतच आम्हालाही हा आरतीचा मान मिळाला. आरती केल्यानंतरचे जे फिलिंग्ज आहेत ते खरंच खूप सुंदर आहे. खूप फिलिंग ब्लेस्ड. गणपती बाप्पा मोरया. आज आदिवासी आणि कातकरी महिला यांच्यासाठी गुरुकुल एज्युकेशन फाउंडेशन आणि प्रेरणा द मोटिवेशन आयोजित शारदा विनोद दातीर पाटील यांनी आज आपल्याला भाऊसाहेब रंगारी गणपती या ठिकाणी आरतीचे नियोजन केले होते. खूप छान प्रकारे आणि उत्तम पद्धतीने ते कार्य पार पडलेले आहे. आदिवासी आणि कातकरी महिलांना आपल्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी नेहमीच फाउंडेशन आणि प्रेरणा द मोटिवेशन कार्य करत आहे. त्यातीलच आज एक भाग म्हणून त्यांना आज आरतीचा मान मिळाला आहे. त्याबद्दल शारदा विनोद दातीर पाटील यांचे आभार व्यक्त करते. त्या नेहमीच वेगवेगळे सोहळे घेत असतात, जसं दिवाळी झाली आणि आमचे वेगवेगळे सोहळे महिलांचे प्रोग्राम घेत असतात. पण यावेळी त्यांनी पुण्यातील गणेशोत्सव त्यांच्या कातकरी महिलांसाठी घेतलेला आहे आणि त्यांना आरतीचा मान मिळालेला आहे. त्यामुळे आज आम्ही ही आरती फार आनंदाने